हाय हॅलो नमस्कार, मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना। तर गावाकडील आमचा सप्ताह सुरू झालेला आहे। मिनी ब्लॉग मी काही टाकलेले आहे। आता हा जो मोठा ब्लॉग आहे तो मी टाकत आहे। व्हिडिओला छान असा सपोर्ट करा आणि प्रतिसाद द्या। तर आमच्या गावाकडील नियोजन कसं वाटतं तुम्हाला आणि आमचा सप्ताह कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा। चला तर खूप खराब आहे त्याच्यामुळे मी काही दाखवत नाही आहे। तर आता मांडे करायचे, तर मांड्यासाठी आता पीठ भिजवतोय आणि आज रस मांड्याची पंगत आहे। तर जेवढं शेअर करणं होईल ना तेवढं करेल मी। ते आमच्या गावाकडे सप्ताह कसं असतं आणि नियोजन कसं असतं। कालचा व्हिडिओ शेअर करणं झालं नाही कारण आहे ना पाऊस चालू होता, म्हणजे पावसामुळे हरिपाठ झाला नाही आणि काहीच झालं नाही। तर चला आता पूर्ण दिवसभराचं कसं नियोजन असतं ते तुम्हाला मी दाखवेल। बाय। तर तुम्ही बनत असाल पीठ वगैरे कशाला भिजवलेलं आहे, तर आमच्याकडे आहे आज गावचा सप्ताह आणि सप्त्याचा दुसरा दिवस होता। जो रसमांडा आहे त्याची पंगत असते आणि प्रत्येक घरातून जे मांडे आहे ते केले जातात आणि देवाच्या प्रसादासाठी जे आहे ते दिले जातात। तर आमच्या शनीच्या देवाचं म्हणजे एवढं मोठं सत्व आहे बरं का, की प्रसाद केल्यानंतर तो अजिबात कमी पडत नाही, पुरून उरतो। आणि इथं 21 क्विंटल जो आहे तो आंब्याचा रस करायचा होता आणि 1.5 ते 2 ट्रॅक्टर जे आहे ते मांडे येतात म्हणजे दरवर्षी नाही बरं का। ज्या वर्षी मशाल ग्रुपची पंगत असते ना, तर आमच्याकडे 5 ग्रुप असतात। प्रत्येक ग्रुपचं नाव वेगवेगळं आहे। निलांजन ग्रुप, सूर्यपुत्र ग्रुप अशी नावं आहेत। तर प्रत्येक ग्रुपमध्ये 100च्या वरती अशी जी आहे ती लोकसंख्या असते आणि त्यांची मिळून प्रत्येक वेळी ना कोणी मशालचं जे आहे ते म्हणजे जो नारळ आहे ते उचलतं, किंवा कोणी जे आहे ना शेवटच्या दिवशी जी सप्त्याची पंगत असते ना, म्हणजे महाप्रसाद असतो ना त्याचं नारळ उचलतात। तर यावर्षी ना मशाल ग्रुपची होती। येतील सगळे थांबा ना। तर बघू शकता आमच्या गावातील जे मुलं आहे ना ते अशा पद्धतीने श्रमदान करत असतात। तर आता बघा इथे रस करायचं काम चालू आहे। हां सगळं घेतलं। फायनली नरस करायचं झालंय। एवढे जे काम कर आहे ना तो रस केला आपण। आणि इकडे आता मंदिरात हा विना आहे ना, तो विना घेऊन उभे असतं बरं का। आता आपण हरिपाठाला येणार आहोत संध्याकाळी, तर तोपर्यंत आता आहे ना इथं जे काही आहे ते बघा साफसफाई चालू आहे आणि संध्याकाळी आरती असते। इथं विना घेऊन पण उभे असतं बघा। आता संध्याकाळचं वातावरण तुम्हाला भारी दिसेल। इथं बघू शकता तुम्ही, इथं विना आहे ना, एक जण असं विना घेऊन बसत असतो। हे आमच्या ताई पाय झाडू राहिल्या आणि तिकडं ते कायच तिकडं आमटीची तयारी चालू आहे वाटतं आणि इकडं पण स्वयंपाकाची तयारी चालू आहे। तुम्हाला दाखवते मी, आमटी चालू इकडं। तर इकडं पण हे बघा, इकडं कांदा वगैरे चिरतोय। इथं भात चालू आहे। मी सगळे आले। कॅरेटमध्ये जे आहे ते मांडे ठेवले जातात। आता या ट्रॅक्टरमध्ये पूर्ण जे आहे ते मांडे चाललो ना आणायला।
रस वगैरे करून आलेलो आहोत आणि मांडे घेऊन आता आपण चाललेलो आहोत. जे मांडे आहे ते बघा इथं आता ना जो केलेला आहे तो व्हिडिओ काही मी शेअर करू नाही शकले. तर बघा आता ही मांडे घेऊन आपण चाललेलो आहोत मंदिरात. तर बघा आता इथं हरिपाठ होतो, सर्व फुगडे वगैरे खेळतात आणि त्याच्यानंतर आहे ना आरती होते. आरतीनंतर महाप्रसाद होतो आणि मग आहे ना कीर्तनाचा कार्यक्रम जो आहे तो होतो. तर बघा इथं आता आरतीसाठी सर्वजण उभे राहिलेले आहे. आता आरती होईल, आरती झाल्यानंतर मग महाप्रसाद होतो. तर बघा इथं सर्वजण आरतीसाठी उभे राहिलेले आहे आणि बघा संध्याकाळची तरी मी काही व्हिडिओ कॅप्चर करू शकले नाही, किती गर्दी होते ते. तर आता आरती झालेली आहे आणि महाप्रसादासाठी सर्वजण बसलेले आहेत. रशी, भात, रस आणि मांडा. तर बघा खूप गर्दी होती. 2 ते 3 पंक्ती ज्या आहेत त्या उठल्या होत्या. 4 ते 5 हजार लोक असतील. तर चला देवाकडे फक्त सुख मागू नका, तर संकटांना सामोरं जाण्याची ताकद मागा. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही जे उशीर करतात पण अन्याय कधीच करत नाही. तुम्ही आमच्या मंदिरासमोर घ्या. तर महाप्रसाद घेतल्यानंतर आहे ना कोणीच घरी जात नाही. इथं जे आहे ते साईडला पुन्हा जे कीर्तनासाठी व्यवस्था केलेली असते ना तिथे येऊन बसतात आणि मग 9 वाजता कीर्तन चालू होतं. 9 वाजेपर्यंत सर्वांचं महाप्रसाद घेण्याचं होऊन जातं. आणि बघा संध्याकाळच्या वेळेस दुकानं वगैरे असतात, आईस्क्रीम असतात आणि खरंच इतकं म्हणजे मन प्रसन्न होतं ना, तर घरी जाण्याची इच्छाच होत नाही. तर खूप छान वाटतं आणि खरंच 3.5 दिवस कसे निघून जातात आम्हाला कळतसुद्धा नाही. खरंच आमच्या गावात म्हणजे एकदम असं देवच प्रकट झालेलं आहे असं वाटतं आम्हाला. तर चला आता संध्याकाळी कीर्तन जे आहे ते होणार आहे. महाराज येतील. तर आता महाराजांचं आगमन झालेलं आहे आणि आता म्हणजे जे कीर्तन आहे ते सुरू होता येईल. 9 ते 11 कीर्तन होतं. आणि आता तुम्ही म्हणत असाल की एवढं सर्व कसं कशाला विनाकारण व्हिडिओ काढत आहे. तरी ना खरंच एक आठवण म्हणून राहते, एक मेमरीज कॅप्चर राहतं की आपण मागच्या वर्षी कसं एन्जॉय केला होता. काय सांगता येतं,
म्हणजे वर्षामध्ये किती खूप बदल होतो, काय कोण राहतं कोण नाही राहत, तर एवढं सर्वजण यातमध्ये बघायला भेटेल. बाकी एक मेमरीज म्हणून मी जे आहे ते ठेवते आहे. तर कोणीही म्हणजे त्याचा जो आहे तो विचार वेगळा करू नका, कारण मला खरंच एक मेमरीज कॅप्चर करून ठेवायला आवडतं. भले मला काय याच्यातून लाखो रुपये भेटत नाही, पण एक मेमरीज कॅप्चर म्हणून मला आवडतं. तर कोणाला आवडेल कोणाला नाही आवडेल, पण माझ्या गावाकडचा जो सोहळा आहे तो मला माझ्याकडं जे आहे ते कॅप्चर करून ठेवा वाटलं. आणि तुम्ही इथून मागचे पण व्हिडिओ बघा, मी कॅप्चर करून ठेवलेले आहे. तर बघा आता मस्त जे आतिषबाजी आहे ती होत आहे. महाराज आल्यानंतर कीर्तन सुरू होण्याच्या वेळेस पण जे आहेत फटाके उडवतात आणि संपल्यानंतरही उडवतात. आणि सर्वजण मग आहे ना जे आहे ते घराकडं निघण्याच्या प्रयत्नात असतात. तर बघा इथं आता हे जे ग्रुपचे लोक आहेत ना, त्यांची तयारी चालू आहे की जे स्वयंपाकाचे भांडे वगैरे आहे ते एका ठिकाणी ठेवणं, ते धुवून ठेवणं आणि मग त्याच्या उद्याच्या तयारी करणं. म्हणजे खूप मेहनत असते बरं का यामागं. हे जर एका जणाचं काम नाही, इथं एकोप्याचं काम आहे. आणि बघा इथं म्हणजे आपलं शनी मंदिर किती छान असं सजवण्यात आलेलं आहे. शनी जयंतीच्या दिवशी खूप मोठा जो सोहळा आहे ना, त्याच्यासाठी आधीच खूप महिनाभर आधीच जे सर्वजण आहे ते तयारीला लागतात. आणि आमच्याकडं दिवाळीपेक्षा हा खूप मोठा सण आहे आणि तो आम्ही खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो. तर कीर्तन चालू असतानाच इथं जी मशाल आणलेली असते ना, तिथंही जे आहे ते तेल घालण्यासाठी एक ना एक जण बसलेलं असतं. विणा घेऊन पण एक ना एक जण उभाच असतो. सकाळी पहाटेच जो आहे तो काकडा असतो आणि संध्याकाळी बघा तुम्ही इतकं प्रसन्न वातावरण होतं. आणि हे महाराज आहे ना, नाव मला लक्षात नाही आहे, पण सेम इंदुरीकर महाराजांसारखं कीर्तन जे आहे ते करतात. तर बघा त्यांची स्टाईल पण तशीच आहे. प्रति इंदुरीकर म्हटलं तरी, जसं प्रति बालाजी ना तसं प्रति इंदुरीकर म्हटलं तरी चालेल. मला नाव त्यांचं माहीत नाही, जर मला लक्षात आलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल. तर छान असं त्या जे महाराज आहे ना त्यांनी कीर्तन केलं होतं. सर्वजणांना मस्त असं त्यांनी हसवलं. येत नाही आपल्याला, सगळं नीट असून सुद्धा नीट वागता येत नाही. सगळं दिलं देवाने, अरे नुसतं दिलं नाही, बॅलन्स लावून दिला. मी तुम्हाला पटवून देतो. हे काय बोला पटापटा, सगळ्यांकडे आहे, हे सगळ्यांकडे आहे. मला सांगा, हे कधी काम करतं? मोबाईल कधी काम करतं? नाही. अगोदर 5,000, 15,000, 40, 50 आयफोन फोन घ्यावा लागतो. त्याला आयडिया, एअरटेल, व्होडाफोन, जिओ, BSNLचं सिम टाकावं लागतं. तर चला आजचा व्हिडिओ एवढाच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.